सगळे इथेच लागले सगळे एक पत्ती इथे समोर आहे. थोडं चॅट बॉक्स मध्ये येस करा, हँड रायटिंग दिसते व्यवस्थित. बघा किती येतात रिप्ले करा थोडं चॅट बॉक्स मध्ये. ओके चलो बस झाले. लक्ष द्या सगळ्यांनी. इथे किती वेसल्स आहेत सांगा, गर्ल्स साइड किती वेसल्स आहेत? येस, टोटल वेसल्स आर 3 वेसल्स आणि स्टार्टिंगला आपल्याकडे 2 वेसल आहेत. यांना काय करायचं, मला मिक्स करायचंय थर्ड वेसल मध्ये. इथे आता सगळ्यांनी लक्ष द्या. क्वेश्चन काय जणांना समजत नाही, क्वेश्चन काय सांगतो पहा इकडे. मी येतो म्हणालो खरं. ओके आता इथे पहा, हा जो आहे फर्स्ट पार्ट मिल्क टू वॉटर. इथे किती आहेत मिल्क टू वॉटर? इथे पार्ट्स किती आहेत मिल्कचे 7 आणि वॉटरचे 5. नेक्स्ट सेकंड वेसल आहे, त्याच्यामध्ये मिल्क टू वॉटरचे पार्ट्स किती आहेत 7 to 9. हे सगळेजण लिहितात आणि त्याच्यानंतर त्यांनी हे जे सांगितलेलं आहे हे काय सांगितलंय बघा, बोथ वेसल्स आर मिक्स्ड इन द रेशो. म्हणजे वेसल्स मिक्स करायचे आहेत मला, यातले पार्ट मिक्स करायचे आहेत. म्हणजे हा जो यातले 1 पार्ट मी कन्सिडर करणार आणि यातले 2 पार्ट्स मी कन्सिडर करणार. इथला 1 पार्ट, इथला 2 पार्ट. अँड म्हणजे हा जो रेशो दिलेला आहे, हा जो रेशो आहे हा वेसल रेशो आहे. लक्षात घ्या, म्हणजे वेसलचे किती पार्ट्स आपण यामध्ये कन्सिडर करणार आणि ते मिक्स केल्यानंतर इथे जो रेशो भेटतो मिल्क टू वॉटर हा किती आहे असा क्वेश्चन केलेला आहे. लक्षात येते? सो इथे घेतलेला हा थर्ड जो वेसल आहे हा वेसल रेशो आहे. हा जो रेशो आहे हा वेसल रेशो आहे आणि पहिले जे आहेत ते क्वांटिटी रेशो आहेत. म्हणजे आपल्याकडे मिल्क अँड वॉटरचे किती पार्ट्स आहेत आणि हे मिक्स केल्यानंतर परत मिल्क अँड वॉटरचे किती पार्ट्स होतील. क्वेश्चन समजतंय का? हा जो पार्ट आहे हा काय आहे सांगा? हा जो पार्ट आहे हा काय आहे, कसला रेशो आहे हा? हा वेसल्स मला घ्यायचे आहेत आणि वेसलचे किती पार्ट्स घ्यायचे आहेत तो तुमचा आन्सर दिलेला आहे. आता हे कसं सोडवायचं जरा सगळ्यांनी येत. टोटल फर्स्ट वेसल मध्ये टोटल किती पार्ट्स आहेत सांगा? टोटल किती पार्ट्स आहेत? टोटल पार्ट्स फर्स्ट वेसलचे टोटल म्हणजे यांचे ऍडिशन करा. 12 पार्ट्स आहेत. ओके 12 पार्ट्स आहेत. आता या सेकंड वेसलचे किती पार्ट्स आहेत? 16 पार्ट्स. ओके, आता एक गोष्ट कन्फर्म आहे, जर समजा मी ही कंडिशन दिलीच नसती, म्हणजे यातले एक पार्ट 1 पार्ट घ्यायचा, 1 पार्ट म्हणजे इथले 6 पार्ट्स घ्यायला पाहिजे, इथले 2 पार्ट्स घ्यायचे तर इथले 2 पार्ट्स किती ते मी अशा टाइप मध्ये लक्षात घ्या. म्हणजे इथे पार्ट्स मला कन्सिडर करायचे. सिंपल बोलतो मी, पार्ट्स घ्यायचे आहेत आणि यामध्ये मिक्स करायचे. समजा हे दिलंच नसतं, वेसल दिलाच नसता, वेसल रेशो दिलाच नसता आणि मी हे ऍज इट इज याच्यामध्ये मिक्स करायचं आहे असं जर म्हणलं असतं तर फर्स्ट कंडिशन काय असली पाहिजे, हा जो फर्स्ट थर्ड वेसल आहे तो काय असला पाहिजे, या दोघांचा मल्टिपल असला पाहिजे. म्हणजे जो एलसीएम असला पाहिजे तो कोणाचा 16चा आणि 12चा. तरच काय करू शकतो, हे सगळेचे सगळे क्वांटिटी टू काय करू शकतो याच्यामध्ये ऍज इट इज घेऊ शकतो. किंवा तुम्ही दुसऱ्या भाषेत म्हणाल, समजा हा समजा सर 12 लिटरचा आहे आणि समजा हा 16 लिटरचा आहे, तर ह्या दोघांची ऍडिशन किती होऊन जाईल? 28 लिटर. म्हणजे हा जो वेसल आहे हा मॅक्झिमम 28 लिटरचा असायला पाहिजे असंही म्हणू शकता. मग हे थोडंसं जास्तच होतंय, त्यापेक्षा सोपं सांगतो. जो थर्ड वेसल आहे तो थर्ड वेसल ऑलवेज या दोघांचा मल्टिपल असला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर असं का? कारण कम्प्लिटली यांना जर मला ऍज इट इज इथे फिल करायचं असेल तर हा काय करायला पाहिजे, सगळ्यांना ऍडिशन, या दोघांच्या ऍडिशनला इथे ऍज इट इज फिल करायला पाहिजे, कमी पडायला नाही पाहिजे हा जो थर्ड वेसल आहे. त्याच्यामुळे फर्स्ट कंडिशन काय आहे की थर्ड वेसल मस्ट बी मल्टिपल ऑफ टोटल पार्ट्स. टोटल पार्ट्स किती आहेत इथे? 12 पार्ट्स अँड 16 पार्ट्स. ओके, मग मला सांगा 12 अँड 16चा एलसीएम किती येईल? 12 अँड 16चा एलसीएम किती येईल? एलसीएम काढा. येते तुम्हाला एलसीएम काढायला, विसरला असाल तर मी सांगतो. एलसीएम तो तुम्ही हा सांगितला डिवायझर 4 ने डिवाइड करू. चला
4 ने डिवाइड केल्यावर किती होऊन जाईल? 4 3 जा 4 4 जा. आता परत इथे एकदा 4 ने डिवाइड करायला पाहिजे. 4 ला डिवाइड होतंय, 3 ला डिवाइड होत नाही. 3 ॲज इट इज खाली येतो. नंतर 3 ने 3 ला डिवाइड करूयात. 3 1 जा 3. म्हणजे टोटल एलसीएम किती येतो? ह्या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करायची. किती येते मल्टिप्लिकेशन? 4 × 4 × 3. किती येतं? 48. करेक्ट. म्हणजे आपला जो थर्ड वेसल आहे, हा थर्ड वेसल मिनिमम 48 लिटरचा असला पाहिजे. मिनिमम 48 लिटर. मग तो 48च्या टेबलमध्ये काही असलं तरी चालतं. बरं, ज्याला एलसीएम काढता येत नाही त्यांच्यासाठी एक दुसरी टेक्निक सांगतो. मी 12चा टेबल लिहितो. 12 36 48 60. नंतर 16चा टेबल लिहितो. 16 32 48. म्हणजे पहिला कॉन्स्टंट, पहिला कॉमन नंबर कुठला आला? 48. तो 48 तुमचा काय झालं? एलसीएम झालं. ओके, हे नेहमी करायचंच. आणि मग हे केल्यानंतर आता आपण काय करणार? बॅलन्सिंग करणार. आता बॅलन्सिंग कसं करायचं बघा. मिल्क टू वॉटर रेशो स्टार्टिंगला किती आहे? 7:5 फर्स्ट वेसलमध्ये. अँड सेकंड वेसलमध्ये किती आहे? 7:9. आणि सगळ्यांचा टोटल किती आहे? यांची टोटल किती आहे? टोटल 12. यांचा टोटल किती आहे? 16. आता सगळ्यांनी लक्ष द्या. मला हे सगळं बॅलन्स करायचं. का बरं बॅलन्स करायचं? कारण बॅलन्स करून दोघांना ऍड करायचं. आणि ऍड केल्यानंतर त्यांची ऍडिशन मिनिमम 48 लिटर आली पाहिजे. ओके, किंवा 48च्या टेबलमध्ये आली पाहिजे. मला सांगा, या दोघांची ऍडिशन करा. 12 + 16 किती येते सांगा? 12 + 16 हा 28. तो 48च्या टेबलमध्ये आहे का? 28 नाही. म्हणजे हे अनबॅलन्स आहे. हे सगळं जे आहे ह्यांची ऍडिशन मी डायरेक्ट करूच शकत नाही. केलं तर आन्सर रॉंग येईल. म्हणजे हे अनबॅलन्स रेशो आहेत. यांना बॅलन्स करूयात. मग बॅलन्स कसं करायचं? 48 पाहिजेच. 48 येण्यासाठी तुम्ही याला कितीने मल्टिप्लाय कराल? 12 ला. 12 ला कितीने मल्टिप्लाय कराल? 4 ने. 4. येस. मग काय करायचं? सगळीकडे 4 ने मल्टिप्लाय करायचं पहिल्या रेशोला. ओके, आता 48 झाला आणि 48च्या टेबलमध्ये पण तो येऊ शकतो. हे झालं फर्स्ट वेसलचं बॅलन्सिंग. सेम तुम्ही आता सेकंड वेसल बॅलन्स करा. 16 आहे. 16चा विच मल्टिपल ऑफ 16 इज क्लोजेस्ट टू 48? कोणता मल्टिपल घ्याल इथे? 3. हा 3 ने. इथे 3 ने मल्टिप्लाय केलं की काय करायचं? सगळ्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. आता जरा बघा सगळ्यांनी काय होतं. मल्टिप्लाय केलं, बॅलन्स झाला. आता हे काम करू शकतो. ह्या दोघांची ऍडिशन एकतर 48च्या टेबलमध्ये असली पाहिजे, जी इथे झालेली आहे. आता तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं काम. आता तुम्ही काय करत आहे? वेसल ऍड करत आहात. आणि वेसल ऍड केल्यानंतर रेशो किती यायला पाहिजे? ऍडिशन केल्यानंतर रेशो किती यायला पाहिजे? वेसल ऍडिशन 1:2. आता तुम्ही वेसल सगळ्याचे सगळे ऍड केल्यावर काय होतं बघा. हा पण किती झाला? 48. हा पण किती झाला? 48. म्हणजे रेशो किती बनत आहे? 1:1. पण तुम्हाला 1:1 पाहिजे का 1:2 पाहिजे? 1:2. करेक्ट. म्हणजे मला काय करावं लागेल? हे बॅलन्सिंग झालेलं आहे, पण ह्याचे पार्ट्स अनबॅलन्स आहेत. परत वेसल पार्ट्स आर अनबॅलन्स्ड आहेत. मग परत यांना मी काय करणार? त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या रेशोला 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण तसं सांगितलंय त्यांनी. पहिले 1 पार्ट घ्यायचे. मग 1 पार्ट घ्या इथे, एक पार्ट इथला. इथे पण 1 ने मल्टिप्लाय करायचं. आणि दुसऱ्या रेशोला कशाने मल्टिप्लाय करायला सांगितलंय? दुसऱ्या रेशोला किती सांगितलं? 2 ने. त्यामुळे सगळीकडे 2 ने मल्टिप्लाय करायचं. आणि हे झालं तुमचं बॅलन्स. आता जर तुम्ही हे कॅन्सल करून बघितलं तर हे 48 कॅन्सल होत आहे. आणि रेशो किती येतो वेसलचा? 1:2. आणि एकदा का हे झालं तर तुम्हाला काय करायचं? आता मिक्सचर ऍड करायचे आहेत आणि ऍड करून रेशो काय येतो तो सांगायचा आहे. चला, हा बॅलन्स झाला रेशो. मग आता आपण ऍड करूयात. मल्टिप्लिकेशन करा. 7 4 जा 28 1 जा किती येत आहे? 28. मिल्क पहिल्या ह्याच्यामध्ये 28 प्लस दुसऱ्या वेसलमध्ये मिल्क किती आहे सांगा? 42. ओके, हे झालं फर्स्ट रेशो. आता तसं इथे पण ऍडिशन करा, कारण वॉटर प्लस वॉटर आणि मिल्क प्लस मिल्क ऍड होणार कधी? जर हा बॅलन्स झाला तर. चला, आता हे ऍड करा अजून. 20 प्लस 54. ऍडिशन करा फायनल ऍडिशन. 70. रेशो 74. इथे कशाने डिवाइड होतं का? 74. करेक्ट. इथे कशाने डिवाइड होतं का अजून? 2 ने डिवाइड होतं. हे येतं 35 आणि हे येतं 37. परत डिवाइड होत नाही. हे झालं तुमचं न्यू मिक्सचर मधले मिल्क अँड वॉटरचे पार्ट.
ओके, जे इथे येऊन मिळतात 35:37. म्हणजेच काय, तुम्ही ऍड करून बघा, ह्यांना ऍड करून बघा, हे ऍड करा. 35 + 37 किती येते बघा. डिवाइड होत नाही. 70 झाला आणि हा 74 झाला. 72 आणि हा जो 72 असतो, आता याच्या मल्टिपल मध्ये, आता हे आपण कॅन्सल केलंय. 70 + 74 किती येते मला सांगा. 70 + 74 144. 144. 144. मला सांगा 48 ने 144 ला डिवाइड होतंय का कम्प्लिटली? ऍड करून टाका. 48 + 48 sir. प्लस, हा, Yes, sir. म्हणजे माझा आन्सर काय करेक्ट आहे. लक्षात येतंय. मी हे सिम्प्लिफाईड आहे, पण ऍक्च्युअली हा रेशो आहे तुमचा. म्हणजे काय की माझा आन्सर काय आहे करेक्ट आहे. आता मग कसं करायचं परत एकदा सांगतो. हे काय अवघड नसतं. हे नेहमी मिक्सचर ऍडिशन साठी ही टेक्निक नेहमी वापरायची. म्हणजे तुमचा आन्सर भले इथे काही फिरवून देऊ द्या, तुमचा आन्सर येणार. ते अलिगेशनने थोडासा वेळ लागेल. ते सगळं रेशो बॅलन्स करत बसावं लागतं अजून खूप वेळ. ते पण मी आपण नंतर शिकूया. लिहूया तिथे मिल्क, वॉटर आणि नंतर काम करायचं टोटल. हे कधी करायचं, जर तुमच्याकडे 2 वेसल आहेत, त्यांना थर्ड वेसल मध्ये ऍड करायचं असेल तर नेहमी असं करा. हे 7 5 लिहा, इथे टोटल ऍडिशन येते 12. त्याच्यानंतर 7 9 लिहा, इथली टोटल ऍडिशन येते 16. अजून मी तुम्हाला LCM SCF शिकवलेला नाही, त्याच्यामुळे LCM SCF ची दुसरी मेथड मी सांगतोय तुम्हाला. 12 चा टेबल आणि 16 चा टेबल लिहा. 24 हे होतं 32, 36 48 आणि हे तर थर्ड. फर्स्ट मल्टिपल कोणता येतो 48. थर्ड मल्टिपल इथला फोर्थ मल्टिपल कोणता येतो 48. याचा अर्थ काय की हा जो वेसल आहे तो मिनिमम 48 लिटरचा असला पाहिजे. लिस्ट म्हणलेलं 48 मधला काही पण टेबल येऊ शकतो, कोणताही येऊ शकतो. मग 48 येण्यासाठी बॅलन्सिंग करायचं. मग इथं 3 ने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यासोबत मी डायरेक्टच सांगतोय. परत एकदा इथं मल्टिप्लायर 1चा पाहिजे, त्यामुळे इथं 1 पण लिहा. 1 का बरं लिहिला, कारण इथं लिहायचं आहे म्हणून. 3 का बरं लिहिला, कारण 48 येण्यासाठी 3 ची गरज आहे. 3 ची का 4 ची? 4 ची गरज आहे. 4. 4 जा 1 जा 4 जा 1 जा 1 का बरं लिहित आहे, कारण ह्याचे फक्त एकच पार्ट घ्यायचा आहे. 4 जा 1 जा. नेक्स्ट म्हणजे डायरेक्ट आन्सर येतं बघा. याला काही मेहनत घ्यायची गरज नाही. 16 तुमच्याकडे पार्ट्स आहेत, बट तुम्हाला पाहिजे 48 पार्ट्स, त्यामुळे तुम्ही 3 ने एवढं करून थांबू नका. परत त्याचे 2 पार्ट्स घ्यायचे आहेत तुम्हाला, म्हणजे डबल करायचं आहे. परत इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं. 3 जा 2 जा. लक्षात येतंय. 3 जा 2 जा म्हणजे हे इझी झालं आता तुम्हाला. आणि हे सॉल्व्ह करून बघा, ऍड करून बघायचे. हे 2 पार्ट्स ऍड करायचे आणि ह्यांना ऍड करायला सांगितले. आणि हे बॅलन्स केल्यानंतर 48 कॅन्सल होते आणि इथं रेशो येतो 1:2 जे तुम्हाला पाहिजे. बरोबर आहे. आन्सर किती आलं तर 35:37 हे तुमचा आन्सर आहे. अवघड आहे का? हे अवघड आहे का? No. ठीक आहे, मग मी अजून एक देतो, ते तुम्ही सोडवा. सध्या तरी 2च वेसेल घेतो आणि थोड्या वेळाने 3 वेसेल दिल्यावर काय करायचं. 3 वेसेल TCS ला आलेला क्वेश्चन आहे. The 2 vessels contain milk and water in the ratio say 4:5 and say 5:1, and then the 2 vessels are mixed in the ratio say ratio is 3:2 vessels ratio. Then find the ratio of milk and water in the new mixture. किंवा ते असे विचारू शकतात, फाइंड द पर्सेंटेज ऑफ मिल्क विथ रिस्पेक्ट टू वॉटर. क्वेश्चन मध्ये काय विचारू शकतात अजून, फाइंड पर्सेंटेज ऑफ मिल्क इन द न्यू मिक्सचर. दोन्ही सोडवा. सेम प्रोसिजर. काय करायचं, बॅलन्स करायचं. काय बॅलन्स करायचं, LCM बॅलन्स करायचं. आणि LCM बॅलन्स झाला म्हणजे क्वांटिटी बॅलन्स झाली, म्हणजे क्वांटिटीची तुम्ही ऍडिशन करू शकता. नंतर वेसल बॅलन्सिंग करायचं.
9 and 6. 9 and 6 चा मल्टिपल कोण येईल? कोणता फर्स्ट कॉमन मल्टिपल आहे 9 and 6 चा? 18. 18. करेक्ट, 18 हा तुमचा हे आहे. आणि ज्याला पाहिजे बेसिक मेथड त्यांच्यासाठी मी साईडला लिहितोय, इथे लिहितो मी 9 and 6 असं लिहा. लिहिल्यानंतर याचे फॅक्टर्स पाडायचे. इथे मी फॅक्टर्स लिहितोय. 3 ने डिवाइड करा. 3 ने डिवाइड कराल तर 3 3 जा 9, 3 2 जा 6. फायनली परत अजून एकदा 3 ने डिवाइड करा. 3 ला 2 ला डिवाइड होत नाही, 2 ॲज इट इज घ्या. नंतर 2 ला 2 ने डिवाइड करा. हे जे येतात त्याला आपण फॅक्टर्स म्हणतो. या सगळ्या फॅक्टरची मल्टिप्लिकेशन म्हणजे एलसीएम असते. सो हा येतो 18. हे जमत नसेल तर 9 चा टेबल लिहा, 6 चा टेबल लिहा. पहिला नंबर येतो 18. ओके, चला मग 18 येण्यासाठी जे काय करायचंय ते करा. मिल्क टू वॉटर and this is total. टोटल हे फक्त बॅलन्सिंग पर्पज साठी घ्यायचं आहे. याचं काही कॅल्क्युलेशन मध्ये काही हातभार लागत नाही आपल्याला. ओके, इथे लिहा 4 5, हे येऊन जाईल 9, हे येणार 5 1. सेकंड वेसल लिहिताय मी, हे फर्स्ट वेसल, हा सेकंड वेसल. ओके, मला सांगा काय करणार. 9 येण्यासाठी 9 आहे तुमच्याकडे. 18 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय कराल? 2 ने. 2. सगळीकडे 2 ने मल्टिप्लाय करायचं. हे केल्यानंतर एक गोष्ट करायचं, वेसलचा मल्टिप्लायर त्याला देऊन टाका. फर्स्ट वेसलचा मल्टिप्लायर काय आहे? 3. तो काहीच नाही विचार करता याला देऊन टाका. तुम्ही मला सर असं का करत आहे? कारण 18 होणार आहे. 18 कॅन्सल झाल्यानंतर रेशो 3:2 येतो. त्याच्यामुळे 3 त्याला काही विचार न करता देऊन टाका. पहिल्याचा 3 देऊन टाका, कारण त्यामधून आपण 3 मग घेत आहे, असं त्याचा सोपा अर्थ. नंतर इथे 18 येण्यासाठी कशाने मल्टिप्लाय कराल? 3 ने 3. मल्टिप्लाय. इथे सगळीकडे 3 देऊन टाका. हे दिल्यानंतर त्याचा मल्टिप्लायर पण त्याला देऊन टाका. काय आहे त्याचा मल्टिप्लायर? 2 आहे. हे मल्टिप्लायर मी असं गोलने दाखवतो. 2 2, सेकंडचा 2, फर्स्टचा 3 आहे, सगळीकडे 3 दिला. 2 आहे, सगळीकडे 2 दिला. आणि मग फायनली तुम्ही करू शकता हे कॅन्सल. हे फक्त असं समजावायचं म्हणून सांगतो. 18 आर कॅन्सल्ड आउट, सो रिमेनिंग रेशो इज 3:2. आणि हे तुमचं टार्गेट होतं, जे तुम्हाला अचीव्ह झालं. त्याचा अर्थ काय? ह्यांची आता तुम्ही ऍडिशन करू शकता. खरं ऍडिशन किती येते मल्टिप्लाय करू. एट 3 24 प्लस 30 प्लस 6. करेक्ट आहे का मी? हे 54, हे येणार 36. आणि तुम्ही बघा हे दोघेचे दोघे 18 चे मल्टिप्लायर असतात. हेच तर आपलं मॅथ्सचं मॅजिक आहे. लक्षात येतं. सो 54 प्लस 36, हे परत 18 ने डिवाइड केला तर हा जो पार्ट येतो तो येतो 3 आहे, तो 2. 3:2 हे तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. बरोबर आहे का? क्लिअर सांगा. लक्षात येतंय? हा फर्स्ट वेसल, हा सेकंड वेसल. आणि ऍड करून बघितलं हे तर नेहमी 18 ने डिवाइड होत असतं. घ्या नेक्स्ट. मी आता फिगर मध्ये देतोय ते तुम्ही वर्ड मध्ये काही लिहित नाही मी. असे 3 वेसल आहेत माझ्याकडे. हा आलेला आहे TCS च्या क्वेश्चन आणि नेहमी येण्यासारखा आहे. रेशो घ्या 2:1, 3:1. हे स्पिरिट टू अल्कोहोल रेशो आहे. स्पिरिट टू अल्कोहोल S2A S2A. 3 वेसल मधले रेशो तुमच्याकडे आहेत. आणि नंतर तुम्ही काय करत आहात? ऑल द वेसल्स आर मिक्स्ड इन सेम प्रपोर्शन.
find ratio in the new vessel. Find new ratio म्हणतो सिंपल. Find new ratio. चला सोडवा आहे. All vessels are mixed in same proportion. याचा अर्थ काय, हे असे मल्टिप्लायर लिहायची गरज नाही तुम्हाला. सिंपल सगळ्यांचा नंबर सेम यायला पाहिजे. चलो ट्राय करा आणि आन्सर सांगा. चॅट बॉक्स मध्ये आन्सर पाहिजे. फास्ट. सोडवायचं बसू नका. बॉयज एलसीएम किती आहे तू सांगा. यशराज एलसीएम सांगा. 18 करेक्ट. चलो तो लिहितो मी 3 ॲडिशन लिहितो डायरेक्ट. 3 4 अँड 18 4च्या टेबल मध्ये आहे का? 18 नाही ना 4च्या टेबल मध्ये. आणि दुसरा आहे 5. 3 4 5 हे दोघे प्राइम नंबर आहेत, त्यामुळे तिघांची डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा. 60 एलसीएम यायला पाहिजे. बरोबर आहे का? एलसीएम किती यायला पाहिजे? 60. बघा इकडे सांगतो. 3 4 5 3च्या टेबलमध्ये पहिला नंबर कोणताही कॉमन येणार नाही, त्यामुळे 3 ने डिवाइड करूयात. 4 5 आहे तसे येत असतात. परत 5 ला 5 ने डिवाइड करूयात. 4 आहे तसं खाली येतो. आणि 4 एकटाच राहिलाय, त्याच्यामुळे परत 4 ला 4 ने डिवाइड करा. आणि या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन सांगा. एलसीएम किती येतो? 3 4 5 60 येतो. लक्षात आलं? सो 60 तुमचा एलसीएम आहे. थोडं चॅट बॉक्स बोला. लक्षात येते हे? गर्ल्स आता बॅलन्स करायला आणि सेम प्रपोर्शन सांगितलंय म्हणजे काय, सगळ्यांचा रेशो 1:1:1 यायला. सिंपल मल्टिप्लाय करून ऍड करायचं, याच्यामध्ये दुसरं काहीच नव्हतं. 60 तुम्ही लिहा टेबल. बघा तुमच्या लक्षात येईल की 3चा टेबल लिहिला तरी कोणताही नंबर कॉमन येत नाही. 5चा टेबल लिहिला तरी कोणीही कॉमन येत नाही. 5चा टेबल लिहिला तर कोणीही कॉमन येत नाही. पण शेवटी इथे एक 60 येतो. सगळ्यांकडे एकच नंबर पहिला कॉमन येतो, 60. हे खूप लेंदी आहे, त्यापेक्षा हे बेटर आहे. एलसीएम काढण्यासाठी आपण याला लॉंग डिव्हिजन मेथड म्हणतो, प्राइम फॅक्टरायझेशन. ऍड करा.
3 मल्टिप्लाइड बाय 20. बघा 3 ला 20 ने मल्टिप्लाय केल्यानंतर पहिला मल्टिप्लाय आला 60. 4 ला कशाने मल्टिप्लाय कराल? 15 ने. त्यानेच डिवाइड करा 4 ने 60 ला. 15 आणि फायनल काय आहे? 5 12 जा 60 आणि सेम प्रपोर्शन आहे, सगळे कॅन्सल होतात. 1:1:1 याला आपण म्हणतो सेम प्रपोर्शन. सगळ्यांचे सेम पार्ट घेतले. ऍडिशन सांगा. ऍडिशन सांगा. 121 has to 63. 121 आणि 63 करेक्ट. हे येऊन जाईल 20 प्लस 15 प्लस 24. 9 ऍडिशन येत आहे. 59 येते का? हे येऊन जाईल 40 प्लस 15 प्लस 36. हा येऊन जाईल 20 प्लस 15 प्लस 24. ऍड करा प्लीज. 11 कॅरी 1. ऍडिशन रॉंग केले तुम्ही. Sir, 3 into 15, 45. हा 45. आता ऍडिशन करा बरं. हा 11 येतो आणि मग 121 येतं. हे बरोबर आहे. हे 59. 59 येते. येस, असं यायला पाहिजे. हे तुमचं बेस्ट वे आहे. आता नेक्स्ट घ्या. तुमची तुम्ही सोडवत चला. अशा टाईपचे एक्झाम्पल आले तर या वेने सोडवत चला. ठीक आहे. एलसीएम साइडला लिहितो मी. नेक्स्ट एक्झाम्पल समोर आहे. A dog chases a rabbit a dog takes 6 jumps for every 7 jumps of the rabbit. And the distance covered by rabbit in 6 jumps is equal to the distance covered by dog in 5 jumps. So question आहे, find the ratio of their speeds. Find the ratio of their speeds. ट्राय करा. सिली क्वेश्चन आहे, जास्त वेळ नाही. फक्त इथे तुम्हाला कसं एवढा भाग फक्त बघा, हा जो आहे आणि हा डिस्टन्स आहे, स्पीड आहे. ट्रॅक.
म्हणते सर. खूप इम्पॉर्टंट आहे हा. बरं मला गर्ल्स आहेत चॅट बॉक्स मध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला सांगा. जनरल फॉर्म्युला आहे सायन्स सगळ्याला येतं. डिस्टन्सचा फॉर्म्युला सांगा इन टर्म्स ऑफ स्पीड अँड टाइम. डिस्टन्स चॅट बॉक्स सगळ्यांनी आन्सर सांगा. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय तो? येस डिस्टन्स इज इक्वल टू रॉंग होऊ द्या रे. रॉंग झालं काय फरक पडतो? कोणी अनम्यूट करून सांगा. डिस्टन्स इज इक्वल टू बरोबर नागेश स्पीड इंटू टाइम. करेक्ट. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ओके वेलॉसिटी इंटू टाइम. मॅग्निट्यूड मध्ये स्पीड अँड वेलॉसिटी सेम असतात त्याच्यामुळे मॅग्निट्यूडच्या फॉर्मॅटमध्ये आपण घेतोय. सो इथे लिहितो बघा डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. जरा सगळ्यांनी ऐका हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. याचा अर्थ असा झाला की डिस्टन्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणासोबत? स्पीड सोबत. बरोबर आहे का? थोडंसं येस करा. डिस्टन्स जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणासोबत? स्पीड सोबत. आणि डिस्टन्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणासोबत? टाइम सोबत. बरोबर आहे का? हे बरोबर आहे का सांगा. Yes, sir. येस. आता मग मला सांगा जर मी डिस्टन्सचा रेशो एक्स रेशो वाय म्हणत असेल तर स्पीडचा पण रेशो काय होतो? एक्स रेशो वाय होतो. का बरं असं? असं का बरं सांगा. कारण दोघे काय आहेत? डायरेक्ट प्रपोर्शन आहेत. जेवढे डिस्टन्सचा रेशो तेवढाच स्पीडचा रेशो हे तुम्हाला माहित आहे. आणि एस आणि स्पीड आणि टाइम इनवर्स प्रपोर्शन असतात. जेवढा जास्त स्पीड तेवढा टाइम कमी लागतो. म्हणजे स्पीड अँड टाइम इनवर्स प्रपोर्शन असतात. म्हणून जर समजा तुमच्याकडे स्पीडचा रेशो एम रेशो एन असेल तर टाइमचा रेशो काय येईल सांगा. इनवर्स आहे आता हे. N ratio M. करेक्ट. एन रेशो एम असेल. ओके हे बेसिक आहे. हे स्पीड अँड टाइम डिस्टन्स मध्ये पण आपल्याला युजफुल आहे. मग आता इथे बघा सगळ्यांनी इथे डिस्टन्स दिलेला आहे. मी डिस्टन्स वरतीच का बरं फोकस करणार? कारण डिस्टन्स दिलेला आहे आणि मला स्पीडचा रेशो विचारलाय. मग मी इथे लिहिणार वी नो दॅट. काय माहिती आहे तुम्हाला? डिस्टन्स अँड स्पीड आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. हे लिहिलं. आता जे दिलेलं आहे ते साईडला लिहितो. रॅबिटचे किती जंप आहेत? रॅबिटचे किती जंप आहेत? सांगा. 6 जम्प्स. बरोबर आहे. हे डॉगचे किती जम्प्स एवढे आहेत सांगा. हे डॉगचे किती जम्प्स एवढे आहेत? डिस्टन्स कव्हर्ड बाय 5 जम्प्स. आता हे इक्वल जर असतील तर मला काय करावं लागेल? ह्या दोघांपासून एक कोणता तरी नंबर चांगला मिळवायला पाहिजे. मग तो नंबर नेहमी एलसीएम असतो. 5 आणि 6 चा एलसीएम काय येईल सांगा. म्हणजे तेवढं तुम्ही डिस्टन्स आहे असं ऍझम करू शकता. आणि हे डिस्टन्स आहे. समजा दोघांचा एक कॉमन मल्टिपल मी घेतला तर हा असा जम्प करत जाणार आहे. हा पण असा जम्प करत जाणार आहे. म्हणजे मॅथमॅटिकली तो कोणता तरी एक नंबर कॉमन येणार आहे पहिला त्यांचा. तर कोणता येणार आहे? तो 30 येणार आहे. करेक्ट आहे का? 6 आणि 5 चा मल्टिपल पहिला नंबर 30 येणार आहे. त्यामुळे आता येस 30 मीटर 30 किलोमीटर जे असेल ते असेल. हे तुमचं डिस्टन्स झालं. ते मी एलसीएम काढून ठरवलं. म्हणजे माझं काम आता सोपं झालं. ओके. आता इथे लिहिताना मग परत मी लिहितो. हे डिस्टन्स मी घेतलेलं आहे. हे त्यांचा नेहमीचा फॉर्मॅट आहे की बाबा याने एवढे जम्प केले की तेवढे जम्प करतो तो. हे तेवढे डिस्टन्स कव्हर करतो. पण नंतर इथे टाइम मध्ये सांगितलं की डॉग टेक्स 6 जम्प्स फॉर एव्हरी 7 जम्प्स. मग आता इथे लिहिताना परत एकदा तेच करतो मी. रॅबिट इथे लिहितो आणि डॉग इथे लिहितो. ओके. हा बेस्ट अप्रोच आहे हा क्वेश्चन सोडवण्याचा. मग रॅबिट किती जम्प्स घेतो सांगा. डॉग टेक्स 6 जम्प्स. रॅबिट टेक्स 7 जम्प्स. तर रॅबिटच्या खाली 7 लिहा. आणि डॉग किती? डॉग टेक्स 6 जम्प्स. ओके. हे यांनी प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन आहे जी मी इथे लिहिली. आता सगळ्यांनी बॅलन्स करूयात रेशो. रेशो बॅलन्स नाही आहेत. डिस्टन्स किती यायला पाहिजे मला सांगा. डिस्टन्स किती यायला पाहिजे मला सांगा. 30. सध्या डिस्टन्स किती कव्हर केला त्याने? 6. मग 6 ला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे म्हणजे 30 येईल सांगा. 5. करेक्ट. मग रॅबिटला 5 ने मल्टिप्लाय करा.
ओके 5 कसा आला ते तुम्हाला समजत असेल, नसेल समजत तर मी साईडला लिहितो इथे. 6 ला 5 ने मल्टिप्लाय केलं की 30 भेटतो. ओके, तसं सेम 5 ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे 30 येईल, कारण कॉमन मल्टिपल इज 30. कशाने मल्टिप्लाय कराल? 6 ने. डॉगला 6 ने मल्टिप्लाय केला, म्हणजे इथे पण डॉगला 6 ने मल्टिप्लाय करायचं. आणि असं केल्यामुळे डिस्टन्स काय झालं? बॅलन्स झालं. आणि जेवढं डिस्टन्स असतं तेवढाच काय असतो? स्पीड असतो. म्हणजे हा इथे त्यांनी स्पीडच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. डॉग टेक 6 जम्प्स फॉर एव्हरी 7 जम्प्स, म्हणजे हा त्यांचा स्पीड आहे. म्हणून मी काय केलं इथे स्पीड बॅलन्स केला. हा जो मल्टिप्लायर आहे ॲज इट इज वापरला इथे. सो किती येतं आन्सर सांगा? 7 5 चा 35 आणि 6 6 जा 36. हा जो असेल हा तुमचा कशाचा रेशो असेल? स्पीडचा रेशो असेल. आणि अशा टाईपचे क्वेश्चन नेहमी तुमच्या ड्राईव्हसाठी विचारले जातात, किंवा या रेंजमध्ये किंवा अशा टाईपमध्ये. नेहमी असंच येईल असं नाही, बट हा कन्सेप्ट नेहमी तिथे यूज केला जाईल. मग कसं केलं परत एकदा सांगतो ऐका. फर्स्ट मी डिस्टन्सवर फोकस करणार. असं का? कारण डिस्टन्स अँड स्पीड काय आहे? डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. मी इथे डायरेक्ट मेन्शन केलंय की डिस्टन्स कवर्ड बाय रॅपिड. डिस्टन्सवरती मी फोकस करणार, कारण माझ्याकडे सगळ्यात बेस्ट अप्रोच आहे डिस्टन्सला टार्गेट करा. डिस्टन्स समजला की स्पीडचा रेशो मला समजून जाईल. मी डिस्टन्सला टार्गेट करणार. डिस्टन्स त्यांनी काय सांगितलेलं आहे की डिस्टन्स ऑफ 6 जम्प्स है ना, कोणातर्फे? बाय रॅबिट इज इक्वल टू 5 जम्प्स बाय 5 जम्प्स बाय डॉग. ओके, हे झाल्यावर परत काहीच लोकांना काही कळत नाही हे काय करायला पाहिजे. मग कॉमन मल्टिपल घ्यायचं. नेहमी एलसीएम हा खूप महत्वाचा पार्ट आहे. या दोघांचा कॉमन मल्टिपल घेतला मी 30 मीटर 30 किलोमीटर, हा काय असेल त्यांचा डिस्टन्स असेल, कॉमन डिस्टन्स. 30 येण्यासाठी सगळं करायचं इथे. 30 येण्यासाठी, कारण दोघांनी इक्वल डिस्टन्स कव्हर करू असं गृहीत धरूया. सो 30 काय यायला पाहिजे इथे? 30 रेस लावली त्यांची. असं 30 येण्यासाठी इथे 5 ने मल्टिप्लाय केलं. 30 येण्यासाठी इथे 6 ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लायर दोघांचे समजले मला. आणि ॲज इट इज हे मल्टिप्लायर स्पीडला पण देऊन टाकायचे. का? कारण डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असतात. सो त्यांनी फर्स्ट लाईनला स्पीड दिलेला आहे. डॉग टेक 6 जम्प्स फॉर एव्हरी 7 जम्प्स. सो इथे लिहूयात आपण डॉग आणि इथे लिहा रॅबिट. त्यांनी दिलेली व्हॅल्यू आधी लिहा. डॉगकडे 6 जम्प्स आहेत आणि रॅबिटकडे 7 जम्प्स आहेत, बट हे अनबॅलन्स रेशो आहे. बॅलन्स रेशो कधी येऊन जाईल? दोघांचं डिस्टन्स सेम होईल कव्हर केलेलं, म्हणजे फॅक्टर सेम यायला पाहिजे. सो इथला फॅक्टर होता 5 आणि इथला फॅक्टर होता 6. डॉगचा 6 आहे का? चुकलं इथे. डॉगचा 6 बघा बरं थोडस. रॅबिटचा किती आहे? 5 ना. हा, रॅबिटचा 5 आणि डॉगचा आहे 6. सो इथं उलट लिहिलं मी पाठीमागच्या पेक्षा. सो 36 रेशो 35 हे तुमचा आन्सर येऊन जाईल. डॉग टू रॅबिट स्पीड रेशो. समजलं? काय प्रॉब्लेम आहे का? हे समजलं का? मला आधी सांगा, हे महत्वाचं आहे. हे काय, ह्याचे क्वेश्चन भरपूर येत जातील तुम्हाला. हे समजलं का? हे समजल्यावर तुम्ही डिस्टन्सवर फोकस करा. आणि डिस्टन्स बॅलन्स मिळाला, डिस्टन्सला बॅलन्स केलं की जे बॅलन्सिंगसाठी ज्या टर्म्स वापरतो त्या टर्म्स ॲज इट इज स्पीडसाठी वापरा. अजून एक घ्या सेम असंच. आता मी ते तीन हे करतो, ॲनिमल देतो इथे 3 ॲनिमल. इथे मी सोडतो. डॉग टेक्स 7 gems for every 10 gems of the lion, and a fox takes 12 gems for every 10 gems of the lion. Same आहे. And the distance covered by dog in 5 gems, comma, distance covered by, स्पेलिंग कडे लक्ष देऊ नका, lion in 15 jumps, and distance covered by fox in 20 jumps equal
फाइंड रेशो ऑफ देअर स्पीड्स. बघा, जे आपण रेशो प्रपोर्शनचे बेसिक पाहिले ना, हे सगळे बेसिक वर क्वेश्चन आहेत, फक्त वर्ड मध्ये आहेत. 15 जम्प्स आहे. ट्राय करा सगळे. क्वेश्चन काय विचारले? फाइंड द रेशो ऑफ देअर स्पीड्स. तुम्ही ट्राय करा, तोपर्यंत मी क्वेश्चन थोडंसं व्यवस्थित करतो. डॉग 7 gems फॉर एव्हरी 10 gems ऑफ लाईन, हे तरी समजतंय. नेक्स्ट, फॉक्स टेक्स 12 gems फॉर एव्हरी 10 gems ऑफ द लाईन. सेम. डिस्टन्स कवर्ड बाय डॉग in 5 gems, distance covered by line 15 gems, and fox in 20 gems are equal. Find the ratio of their speeds. Distance is same. ट्राय करा, थोडं एक लास्ट ट्राय करा आणि बस करा. चलो, मी पण तुमच्यासोबत सोडवतो. टार्गेट कोणाला करणार सांगा, थोडस बोलाल तर बरं होईल. टार्गेट कोणाला करणार? पहिल्या लाईन्सला टार्गेट करणार का डिस्टन्सला टार्गेट करणार? ऑलवेज डिस्टन्स. हा, डिस्टन्सला टार्गेट करा. डिस्टन्स कसं सांगितले बघा, इथे लिहितो मी. डॉग, नेक्स्ट आहे लायन, नंतर आहे फॉक्स, याचे 5 जम्प इज इक्वल टू, इक्वल म्हणलेलं आहे ना, इज इक्वल टू 15 जम्प इज इक्वल टू 20 जम्प. बरं, हे मी तुम्हाला बेसिक्स मध्ये शिकवलेलं आहे, तरीही ज्याला माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. 5b इज इक्वल टू 3b इज इक्वल टू 2c. हे माहित आहे तुम्हाला, पण तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? रेशो फाइंड करायचा आहे, a रेशो b रेशो c. तर तो कसा फाइंड करायला सांगितलं होता? हे हा जो फॉर्मॅट आहे ना, हे शिकवलंय तुम्हाला बेसिकला, जे ॲज इट इज इथे आहे. तर कसं करायला सांगितलं होतं? a कडे 5 आहे, कोणत्या दोन व्हॅल्यू a कडे नाहीत? 3 आणि 2 नाहीत, म्हणजे 3 आणि 2 a ला देऊन टाकायचे. b सांगा, b कडे 3 आहे, 5 आणि 2 नाहीत, ते b ला देऊन टाका. आणि c कडे 2 आहे, 5 आणि 3 नाहीत, ते c ला देऊन टाका. म्हणजे अशा टाइमला तुम्हाला काय मिळेल? रेशो मिळेल. सेम हा कन्सेप्ट इथे वापरा आणि काय रेशो होतं ते सांगा. हे बेसिक मी तुम्हाला सांगितलं होतं, विसरले त्यांच्यासाठी. 5 सोडून 3 टू a ला द्या, 3 सोडून 5 टू b ला द्या. तसं डी एल एफ यांचा रेशो काय येईल, डिस्टन्सचा रेशो काय येईल ते सांगा. हे शॉर्टकट आहे सोडवण्याचा. पाठीमागे पण तेच केलं मी. 5 ला 6 नव्हता, 6 देऊन टाकला. 6 ला 5 नव्हता, 5 देऊन टाकला. तसं सांगा बरं. डॉगचा रेशो काय येईल? डॉगकडे 5 आहे, नाहीत काय? 15 आणि 20 इक्वल येण्यासाठी. सो डॉगकडे 15 20 देऊन टाका. एल कडे 15 आहे, 5 आणि 20 नाही, तो 5 20 देऊन टाका. मध्ये आता कोलन साइन येणार, इक्वल टू च्या ऐवजी कोलन साइन येणार मग. आणि 20 आहे, 5 आणि 15 नाहीये, देऊन टाका. कशाने कॅन्सल होतंय का? सगळीकडे 5 ने कॅन्सल होतंय. 5 3 जा, 5 1 जा, 5 1 जा. अजून 5 ने कॅन्सल होतं का? येस गाइस, 5. अजून टाका. येस, 5 ने अजून होतं. 5 4 जा, 5 4 जा, 5 3 जा. अजून कशाने कॅन्सल होतं का? इथे इंटू साइन आहे. आता कॉमन कोणी नाही, इथे 4 आहे, इथे आहे, पण इथे नाही. त्याच्यामुळे आता उरलेल्यांची मल्टिप्लिकेशन करा. 4 3 जा 12, 4 1 जा 4 अँड 3 1 जा 3. कोणीच कोणाला डिवाइड नाही करत, सगळ्यांनी. जसं 3 ने या दोघांना डिवाइड होतं, पण 4 ला डिवाइड होत नाही. सगळीकडे डिवाइड होत असेल तरच सोडवायचं, नाही तर सोडवायचं नाही. मग हा झाला तुमचा काय? रेशो 12 4 अँड 3. याचा अर्थ काय? तर डी चा मल्टिप्लायर आहे 12, लाईनचा मल्टिप्लायर आहे 4 आणि फॉक्सचा मल्टिप्लायर आहे 3. ही एक मेथड आहे सोडवण्याची. नाहीतर तुम्ही एक काम करावं लागेल तुम्हाला, यांचा मल्टिप्लाय काढा, 5 15 20 चा मल्टिपल काढा आणि ते सगळीकडे लिहावं लागेल. पेक्षा हे बेटर मेथड आहे. म्हणजे मल्टिप्लायर डायरेक्ट भेटतात तुम्हाला. सांगा मग काय येईल मल्टिप्लायर? डॉग कडे किती आहेत? 7 जम्प्स आहेत. लाईन्स कडे किती जम्प्स आहेत? 10 जम्प्स आहेत. आणि फॉक्स कडे किती जम्प्स आहेत?
समजा लाईनचे इथले जम्प वेगळे असले असते तर तुम्हाला पहिल्यांदा अजून लाईन इथे बॅलन्स करावं लागलं असतं, पण दोन्हीकडे लाईनचे 10च जम्प्स आहेत, त्याच्यामुळे यांना टुगेदर करायची काही गरज नाही, ऑलरेडी टुगेदर आहेत. आणि फॉक्सकडे किती जम्प्स आहेत? 12. सगळ्यांचे मल्टिप्लायर काय सांगा? डॉगचा मल्टिप्लायर आहे 12, 12 ने मल्टिप्लाय करा. लाईनचा मल्टिप्लायर आहे 4, 4 ने मल्टिप्लाय करा. फॉक्सचा मल्टिप्लायर आहे 3, 3 ने मल्टिप्लाय करा. आणि सगळ्यांचा रेशो घ्या. किती येऊन जाईल? हा 84, हा येऊन जाईल 40, आणि हा येऊन जाईल 36. कोणीच कोणाला डिवाइड होतं का बघा? होत असेल तर डिवाइड करा आणि आन्सर सांगा. हे तुमचं असेल फायनल आन्सर. यांना आपण म्हणतो मल्टिप्लायर्स. सो हा कन्सेप्ट रेशो अँड प्रपोर्शन साठी इतका महत्वाचा आहे की एस अँड डी डायरेक्ट प्रपोर्शन असतील तर बघा तुम्ही तुमच्याकडे डिस्टन्सचा रेशो आहे आणि एकदा का हे तुम्हाला समजलं की कसं इक्वेट करायचं तर तुम्ही स्पीडचा रेशो म्हणजे स्पीडच्या सगळ्या व्हॅल्यू लगेच काढू शकता आणि हा सगळीकडे लागू होईल. जेवढे जेवढे टर्म्स डायरेक्ट प्रपोर्शन आहेत सगळीकडे हा रेशो लागू होईल. लक्षात घ्या. समजतंय? काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम आहे का सांगा. फक्त बेसिक करा. ज्यांनी पहिलं लेक्चर मिस केलेलं आहे हे बेसिक्स येणं गरजेचं आहे सगळं. मगच तुम्हाला हे असे एक्झाम्पल सोडवता येतील. अदरवाईज मग परत मेहनत घ्यावी लागेल, वेळ द्यावा लागेल. बस करूया. ठीक आहे, हे लिहा आणि बस करा. हे विसरू नका कधी. झाल्यावर येस करा कोणीतरी एक. ओके. रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. जेव्हा वेळ मिळेल इंटरेस्ट होईल तेव्हा तुम्ही हे अभ्यास करा नंतर.